आजचं वातावरण एवढं छान झालं होतं, अंगावर घेऊन झोपावं एकदम असं झालं होतं. कारण सकाळपासून पाऊस होता, पण आमचा बिर्याणीचा बेत ठरला होता. त्यामुळे मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि नंतर बिर्याणीच्या तयारीला लागले होते. चिकनला मी एक शिट्टी देऊ म्हणून कुकरमध्ये घालून घेतलं. त्यानंतर कांदा मस्तपैकी लाल होईस्तोवर परतून घेतला. त्यानंतर तेलामध्ये थोडेसे खडे मसाले, तेजपत्ता वगैरे घातलं आणि त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे कांदा घातला. टोमॅटो पण कापून घेतला, 1 टोमॅटो. आता ही बिर्याणीची रेसिपी ही मी माझ्या पद्धतीने बनवते. झटपट होणारी आणि खूप छान लागते. अगदी कमी साहित्यामध्ये होऊन जाते. त्याच्यामध्ये नंतर मी चिकन मसाला घातला, धने पावडर घातली, थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला घालून दिला. आणि हे चिकन जे मी थोडंसं शिजवून घेतलं होतं, थोडंसं म्हणजे तरी 70% चिकन शिजलेलं होतं. मग ते छानपैकी परतायला पुन्हा एकदा त्या मसाल्यामध्ये घालून घेतलं. कढईमध्येच मी चिकनला दम देणार होते, त्यामुळे हे सगळं मी कढईमध्येच केलं. त्यानंतर त्याच्यावरती कांदा स्प्रिंकल केला आणि जवळजवळ 70% मी हा तांदूळ 70 ते 80% तांदूळ शिजवून घेतला होता. तो पण छान शिजला होता आणि अतिशय असा मोकळा झाला आणि मस्त फुलला होता. तो त्याच्यावरती घालून घेतला व त्याच्यामध्ये पुन्हा एकदा कांदा स्प्रिंकल केला आणि आता हे चिकनचं थोडंसं पाणी उरलेलं होतं, ते पण मी वरतून घालून घेतलं. त्यानंतर मग झाकण ठेवून त्याच्यावरती 1 चम्मच तूप पण घातलं होतं बरं. झाकण ठेवून दिलं आणि 5 मिनटं एकदम मंद, 5 ते 10 मिनटं एकदम मंद आचेवरती गॅस केला आणि ती कढई ठेवून दिली. नंतर हे दुसऱ्या कढईमध्ये वतून घेतलं आणि खूप छान झाली होती बिर्याणी. नंतर मिस्टर पाणी घेऊन आले होते. पानाच्या वासाने आमचं पिल्लू